लेट्स स्टार्ट द जर्नी राईट. बाय. मम्मी कुठे आहे आपण आता? इगतपुरी. येस, व्हेरी सिनिक व्ह्यू. मी अटॅच करेन व्हिडिओ. साहेब इकडे झोपलेले आहेत. ब्लॉगर 2 स्लीपिंग. फोटो काढतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फायनली जागा झाला आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो इगतपुरीला. इगतपुरीला फूड अँड जॉय फॅमिली रेस्टॉरंट आहे इथे तिकडे. सो आता लेट्स सी आम्ही काय खातोय. बाय. बाय बाय. My sister is sitting there, juling झोका. काहीतरी बोल पण रे. नुसता काढतोय. हॅलो हॅलो. माईक चेक माईक चेक माईक चेक. ही बघा झोक्यावर बसले. अनुष्का बघा आमची. नाही अडकणार. अडकली 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 अडकली. ही बघा बरोबर आहे. स्क्रू त्याचे स्क्रू ना आवाज येतोय पण बरोबर आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही. इथे ब्रेकफास्ट डिसिजन मेकिंग चालू आहे. काय रे, थंडी वाजते का? ऋषिकेश इज गिविंग ऑर्डर. तुला पण साधा डोसा ना? हो, बटर साधा डोसा. दोन साधा डोसा. बटर साधा. बटर एक बटर साधा. एक बटर साधा, दो साधा डोसा. तुला पण बटर साधा. दो बटर साधा. कन्फ्युजन आहे बटर आणि साध्यामध्ये. एक मसाला गेला, एक मेदू वडा साधा. डोसा हॅज अराइव्ड. ए, खाऊन बघ कसं. अरे खाऊन बघ ना. ब्लॉग चालू आहे. असं वाटतं कुठून हे व्हायचं. यम्मी. खाऊ तर दे आधी, मग यम्मी आहे की नाही बघूया. यम्मी को जाने दो, तम्मी में चीजी. तम्मी जाने दो. चीजी ईटिंग चीज डोसा. तम्मी में जाने दो तो बोलो यम्मी. नहीं हो पा रहा है. क्रिस्पी, वेरी क्रिस्पी. हॉटेलच्या मागे असं एक हे आहे. जस्ट ब्रेकफास्ट झालं. जस्ट मस्त दिसतंय. व्हेरी नाईस, प्रिटी. व्हेरी ब्युटिफुल. चालो युद्धाला. ॲज पर मी सॉन्ग. दसऱ्याच्या निमित्ताने क्षितिज माने. बरे म्हणजे जशी सीट इंटरचेंज झाले दोघांचं आणि आम्ही तिथल्या तिथे आम्ही आमच्या बाकी सगळे ऋषिकेशमध्ये जागा सोडली नाही. अरे रिव्हील नाही करायचं आता. आईची जास्ती छान असते ना. कुठे आहे आपण? मी असंच पोचलोय. हाय, आम्ही पोचलोय उज्जैनला. झालं आमचं रेडी वगैरे. वी आर रेडी ऑलरेडी. वी आर गोइंग टू टेक अ दर्शन ऑफ महाकालेश्वर. येस, लेट्स टेक यू देअर. कम ऑन. हॅलो. आता आम्ही गाडी पार्किंगला लावली आहे आणि इकडनं टुकटुकनी जातो. टुकटुक ऑटो जे काय म्हणतात ना, का असं आपण जातो.
गेट नंबर 4ला आम्ही जातोय. दे ड्रॉप्ड अस देअर. वी आर वॉकिंग नाव. हाय. चालतोय आता आम्ही. संपलेलाच आहे. आमचं दर्शन झालं व्यवस्थित. नाही आमचं दर्शन झालं व्यवस्थित. आता खूप छान. मी क्लिप्स अटॅच करेन नंतर. फक्त आता हे छोट्या मोठ्या मंदिराचा परिसर दाखवते. येस, परिसर दाखवते मंदिराचा. दरवाजे बंद हो गए, हम वापस चले गए. आणि काल आम्ही दर्शन घेऊन आलो, खाल्लं आणि लगेच झोपून गेलो. आणि आता आज कुठे जाणार आहे? फर्स्ट इज ओंकारेश्वर. सॉरी नाही, नाही, काल पहिले भैरव. जाणार आहे कालभैरव, मग तिकडनं जाणार आहे ओंकारेश्वर. येस, कालभैरव झाल्यावरती ब्रेकफास्ट करू आणि मग पुढे जाऊ. सो लेट्स गो. काय मूव्ह. ओ लेट्स मूव्ह. येस. Our vlogger is watching something. सगळे मोबाईलवरती आहे. हाय, ओंकारेश्वरला चाललो आहे. काय काय दाखवणार आहे ते लोक. बघूया काय आहे. नर्मदा संगमचं हे दाखवलं. हां, आणि तिथे कुठलं ते हे ना स्टॅच्यू आहे ना. लेट्स सी काय दाखवतात. या ब्रिजवर पण चालत जाऊ शकतो. हाफ काय 3 किलोमीटरचा आहे. वी हॅव ऑप्टेड फॉर अ बोट. लेट्स सी. आमचं ओंकारेश्वरचं दर्शन अर्धा झालं. उद्या सकाळी जाणार आहे होईल. आम्ही. आता आम्ही मामलेश्वरला आलो. त्याचं हाफ पार्ट असं म्हणतात त्याला. तिकडे आम्ही आलोय. येस, दाखवतो. थोडंसं स्निक पिक दाखवू शकते अशी. स्निक पिक दाखवू. स्निक पिक म्हणजे ॲक्च्युली आता आपण काय फुल डिटेल व्हिडिओ तर नाही. येस. तर तिकडे झालं असतं. या बाय. असेल उद्या मला अर्धा घालणार ना. मग आज इथं अर्धा घालून या ना. जल अभिषेक करतोय आम्ही. जल अभिषेक. वा. आम्ही भिजू तरी. नुसते गडगड गडगड होते इकडे, पण काही पावसाचं चिन्ह नाही आहे इथे. मस्त मंदिर आहे. व्हेरी नाईस. मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज.
याच्या आधी आम्ही एक व्हिडिओ केलेली बट ती फ्लॉप झाली. त्याचं कारण तर मी आहे हो, मला ते हां कॅमेराचा अँगल कळला नाही. याच्यावरचं सॉरी याच्या खालचंच फक्त रेकॉर्ड झालेलं, जेव्हा ॲक्च्युली अंधार होता. आम्ही कधी निघालेलो ॲक्च्युअल कळत होतं, बट आता नाही कळणार. ठीक आहे, पण मी क्लिप अटॅच करेन की आपण ते थोडीशी. हो एकदम थोडंसं बघा 7-8 कसं दिसतं. सेकंडची. येस, आता आम्ही पोचलोय ओंकारेश्वरच्या इकडे परत. आता आतमध्ये जाऊ दर्शनला. आम्ही काल पासेस काढले होते ऑनलाईन स्लॉट बुकिंगचे. 300 रुपीज पर पर्सन आहे. हां 7 वाजताचा टायमिंग आहे. आता आम्ही तिकडे जातोय. झुला पूल करून एक जागा आहे, तिकडनं आतमध्ये डायरेक्टली जायचं. गो येस टू द बघा ना इथे आमचे आम्हाला हे मिळाले. पोचलोय आम्ही आता. हो काय बोलायला क्लब एंट्री मिळाली आहे. क्लबिंगची एंट्री मिळाली. नावासकट. क्लब तुम्हाला दाखवू कुठे क्लब बघा. आय एम सो सॉरी गाईस. वी आर जस्ट किडिंग गाईस. मंदिराची एंट्री मिळाली आहे. जोक सपाट. हा बघा हा बघा याच्या गावात. दर्शन झालेलं आहे आमचं. झालेलं आहे फायनली. किती वेळात झालं रे आपलं? 15 मिनिटं 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं. आपण फायदेशीर पास आहे हा. येस, पण गर्दी नसेल तर फायदेशीर आहे. आता गर्दी नाही आहे एवढी, म्हणून आम्हाला मिळालं. पास काढायचा आणि मॉर्निंग टाईमला जायचं. अर्ली मॉर्निंग तसं म्हणे 4ला ओपन होतं तेव्हा. 6:30पर्यंत न्यायचं. VIP पासमध्ये असेल तर मॅक्सिमम 15 मिनिटामध्ये दर्शन हो. बाहेर. आणि आम्ही हे पण केलं, जलाभिषेक पण केला तिकडे. एक काहीतरी 1100 रुपयाला होतं, पण ते करून टाकलं सगळ्यांनी मिळून. मस्त वाटलं. तुम्हाला व्ह्यू दाखवते थोडं बाहेर पडल्यावरती इकडनं. हे इथे ओंकारेश्वर मंदिर आहे. हाय. आम्ही आलो आहोत रिटर्न फ्रॉम MP. येस MP. दोन्ही झालं आपलं. दोन्ही. ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर प्लस आणि- मामलेश्वर पण. हां जे ते आहे पण. ओंकारेश्वरच्या इथेच. राईट, अपोजिट साईडला आहे दोघं, नॉर्थ साऊथ असं. तर एक्सपिरियन्स चांगला होता. छान होता. येस, आम्ही खूप चांगलं दर्शन घेतलं, व्यवस्थित सगळं झालं. काही कुठेच अडचण वगैरे नाही आली होती आम्हाला. एव्हरीथिंग वॉज. हिची एंट्री झाली म्हणून आम्ही थोडं पॉज केलं. आणि आईची पण एंट्री, बट ती मागे बसली. आम्ही सगळे एकदम ब्लॅक. ओ हा यार, मॅचिंग आहे. अगं तुझं पण दाखव. ओ अच्छा, हे टी शर्ट बोलतोय. ठीक आहे, टी शर्ट पण मॅचिंग आहे. हे कुठे घातलेलं आपण? प्रोटेक्टेड बाय भैरव. ओ येस, काल काल भैरव. दरवाजाला पण मागायचं. आणलेलं आहे ते पण. ठीक, जस्ट एक्झिबिशन पण आलो मी. आणि या बावळातला बरं नव्हतं. कालच्या एक्झर्शन ट्रॅव्हलिंगमुळे ते एकदम थकून गेली. पण मी गेले होते एक्झिबिशनला. मी आणि अजून करून आत्ता रिटर्न आले थोडा वेळ. हां ठीक आहे, तर मुव्हिंग फॉरवर्ड काय बोलत होतो आपण? ठीक आहे, चांगलं झालं दर्शन, सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे गाभाऱ्यापर्यंत सगळीकडे जाता आलं आम्हाला. थोडं म्हणजे ओंकारेश्वरला गाभाऱ्याला गेलो ना आपण. ओंकारेश्वरला नाही हो, जाता आलं. ओंकारेश्वरला नाही, कारण तिकडे अलावच नाही करत तुम्हाला. VVIP लागतात तुम्ही. ओंकारेश्वरला नाही, उज्जैनला. उज्जैनला हां, सांगते मी. महाकालेश्वर. महाकालेश्वरला मिळालं नाही एवढं. हां टच नाही करता आलं देवाला. थांबून. बट ओंकारेश्वर आणि मामलेश्वरला मिळालं आम्हाला. दोन्ही खूप चांगले दोन्ही खूप चांगले झाले दर्शन.
आणि हॉटेल स्टे वगैरे आम्ही काय बुक करून नव्हतो गेलो. आम्ही तिकडे जाऊन बघितले, 2-3 हॉटेल फिरलो, म्हणजे चांगलं वाटलं तिकडे बुक केलं आम्ही. सो ऑन अन ॲव्हरेज तिकडचं कॉस्ट आहे 1,000पासून पण चालू, एकदम बेसिक फ्लॅट हॉटेल्स 1,000पासून पण चालू होतात. आणि इट गोज अप टू आय थिंक किती 3,000 पर्यंत ना. महाग 3,000 to जे 4,000 हॉटेल आहे. रूम आहे ते इट इज 2,600 to 2,700. कुठलं महाग आपण हा, कमी बरं, करायला बरं. लावलं त्याला, 4,000 पण तो बोलत होता. हो हा मी ते म्हणून बोललो. होतं दोन्हीकडे आम्हाला 1,800च पडले होते. हो ना. हो आय थिंक 1,800च पडले होते. आणि तिकडे कार काय ठिकाणी पार्किंग एकदम लांब आहे, 1.5 किलोमीटर. सो आम्ही टुकटुकनी पण गेलो, त्या रिक्षा जे असतं तिकडे पण ते लोक 150 चार्ज करतात, असं काहीतरी थोडं आहे. महाग आहे पण. ठीक आहे थोडं. आणि खाण्याचं पण आम्ही काय एवढं एक्सप्लोर नाही केलं खाण्याचं, कारण आमचं वेळच नाही मिळाला त्यात. हो पण एक्सप्लोर करण्यासाठी काही नव्हतंच. एवढं काही नाही आहे. आपण इंदोरला नाही गेलो, इंदोर भोपाळ वगैरे का नाही गेलो कोणातरी. कोणातरी आई अग्री नाही झाली तिकडे जायला, कारण हो मग एकच झालं असतं आमचं. नाही बरोबर आहे, मी सांगते पुढे की एकच झालं असतं दर्शन. हा एक म्हणजे फक्त महाकालेश्वरच झालं असतं. ओंकारेश्वर जरा पॉसिबिलिटी कमी होती. ते आईच्या आयडियामुळे आपण रात्री गेलो. येस खूप धावलो आम्ही, प्रदक्षिणाच घातली ना रादर. महाकालेश्वरला जास्ती धावपळ झाली. सगळं एक प्रदक्षिणा झाली, गेट एंट्री चेक करे पूर्ण. हो ऋषिकेश दादांमुळे सगळं पॉसिबल झालं. त्यांनी सगळं शोधून काढलं कुठून जायचं. आणि फायनली आईनी महाकालेश्वरला एंट्री मारली की नाही मला जायचंच आहे. ती गेटलाच उभी राहिली. अंदर जाना ही है हमको. बस मग ते सगळ्यांच्या भक्तीने झालं आमचं. आणि चांगली गोष्ट एक झाली की आम्हाला तिकडे 2 आरती मिळाले. आय थिंक मी सांगितलं असेल नाही आधी पण हो आम्हाला 2 आरती मिळाले, ते पण मस्त. सो दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ. खूप बोलून झालं. आता बाकीचं व्लॉग बघा, बिट्स Vlog अँड पीसेस मध्ये- मध्ये आम्ही ट्राय हा. केलंय कव्हर करायचं, कारण आम्ही लिटरली विसरलो की आम्हाला व्लॉग करायचा आहे मध्ये त्याच्यामुळे. येस. आणि हा हे आणि हा जास्ती जरा थोडा कमी बोलतोय आज, कारण त्याला बरं नाही आहे. म्हणजे मला पण बरं नाही आहे, पण आम्ही बडबडच करत असतो नेहमी. सो सी यू व्हेरी सून इन द नेक्स्ट व्लॉग. सी यू इन व्हेरी नेक्स्ट व्लॉग. कधी Yes. करणार आता माहीत नाही, पण आम्ही ठरवलंय की बघू व्हेरी सून. 2 weeks मधनं एकदा तरी व्लॉग करायचा. सो बट तो काहीतरी लॉजिकल असला पाहिजे. हो अशा लॉजिकल हिशोबाने. असतं. हो खरं आहे. लॉजिकल इलॉजिकल पण शॉर्ट्स टाकत जाऊ आम्ही. इलॉजिकल शॉर्ट्स हे ना असंच रॅन्डम शॉर्ट्स काहीतरी. हे शॉर्ट्स टाका आणि आपण ते बघणार. राईट. So see you in the next vlog. Bye. Yes, bye bye.